ओम श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, पैसा नव्हता, पण त्याच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती, श्री स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा। दररोज पहाटे उठून तो स्नान करून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावत असे। हात जोडून तो फक्त एवढेच म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या। त्याची पत्नी म्हणायची, आपल्या घरात अन्न कमी आहे, कर्ज वाढत आहे, तरीही तुझा विश्वास कमी होत नाही। गोविंद हस्त उत्तर द्यायचा, श्रद्धा कधी वाया जात नाही। स्वामी योग्य वेळी मार्ग दाखवतील। गावातील काही लोक त्याची थट्टा करत, दररोज नाम घेतोस, पण तुझं आयुष्य बदललं का? गोविंद मात्र शांत राहायचा। त्याला खात्री होती की विश्वास आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे फळ एक दिवस नक्की मिळते। एक दिवस आकाशात काळे ढग जमले, जोरदार पाऊस सुरू झाला, शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले। गोविंदचे मन क्षणभर खचले, पण त्याने पुन्हा स्वामी समर्थांसमोर दिवा लावला। तो डोळे मिटून म्हणाला, स्वामी, मला संकटातून पळायचे नाही, मला ते पेलण्याचे बळ द्या। त्याच रात्री त्याला एक विलक्षण शांत अनुभव आला। जणू त्याच्या मनातील भीती कमी झाली होती। त्याला वाटले, आशा अजून जिवंत आहे। आणि इथूनच सुरू झाली त्याच्या आयुष्यातील एक नवीन वाट। जय जय रघुवीर समर्थ। गोविंदच्या आयुष्यातील संकट अजून संपले नव्हते। पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आणि त्याच्यावरचे कर्ज वाढत गेले। सावकार रोज घरी येऊन पैसे मागू लागला। एके दिवशी सावकार रागाने म्हणाला, 8 दिवसात पैसे भर, नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर करावी लागेल। हे ऐकून गोविंदची पत्नी आणि मुलं घाबरली। घरात शांतता पसरली, पण गोविंदने कोणालाही दोष दिला नाही। तो संध्याकाळी गावातील स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला। मंदिरात फक्त दिव्यांचा मंद प्रकाश होता, घंटानाद सुरू होता। गोविंद स्वामींच्या चरणी बसला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, माझ्याकडे धन नाही, पण तुमच्यावरचा विश्वास आहे, मला योग्य मार्ग दाखवा। तो बराच वेळ नामस्मरण करत राहिला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नामस्मरण करत असताना त्याच्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली। त्याला एक विचार आला, निराश होऊन बसण्यापेक्षा उद्यापासून आणखी मेहनत करायची। दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा कामाला लागला। शेजाऱ्यांच्या शेतात मजुरी केली, रिकाम्या वेळेत स्वतःच्या शेताची काळजी घेतली। त्याने हार मानली नाही। गावातील लोक म्हणू लागले, इतक्या संकटातही हा माणूस हस्त कसा राहतो? गोविंद शांतपणे उत्तर देत असे, माझ्या आयुष्याचा आधार स्वामी समर्थ आहे, ते मला धैर्य देतात। काही दिवसांनी गावात एक नवीन व्यापारी आला। त्याला प्रामाणिक आणि मेहनती माणूस हवा होता। गावक्यांनी गोविंदचे नाव सुचवले। गोविंदला कामाची संधी मिळाली। तो मनोमन म्हणाला, स्वामी, ही तुमचीच कृपा आहे। पण त्याच्या आयुष्यात अजून एक मोठी परीक्षा बाकी होती। गोविंदला नवीन काम मिळाल्यानंतर घरात थोडा आनंद परतला। अनेक दिवसांनी त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले। पत्नीच्या डोळ्यांतही आशेचा किरण दिसत होता। पण नियतीची अजून एक कठीण परीक्षा बाकी होती। एके दिवशी व्यापाऱ्याच्या गाडीने माल घेऊन जात असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला। रस्ता चिखलाने भरला। गाडी खोल खड्ड्यात अडकली। माल खराब होण्याची शक्यता होती। व्यापारी खूप चिंतेत पडला।
गोविंदने शांतपणे आकाशाकडे पाहिले आणि मनात स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नाम घेत असतानाच त्याने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली. सर्वांनी मिळून प्रयत्न केले आणि काही वेळात गाडी बाहेर काढली. व्यापारी गोविंदकडे पाहून म्हणाला, संकटातही तू घाबरलास नाहीस. तुझा धीर आणि प्रामाणिकपणा मला खूप आवडला. त्या दिवसापासून व्यापाऱ्याने गोविंदवर अधिक विश्वास ठेवला. घरी परतल्यावर गोविंदने स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावला. तो म्हणाला, स्वामी, चमत्कार म्हणजे फक्त अचानक घडणारी गोष्ट नाही. संकटाच्या वेळी मनाला धैर्य देणे, योग्य विचार देणे आणि योग्य माणस भेटवणे हीच तुमची खरी कृपा आहे. त्या रात्री त्याला मनापासून शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी गावात एक बातमी पसरली. सरकारकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली होती. गोविंदने आवश्यक कागदपत्रे जमा केली. काही दिवसांनी त्याला मदतीची रक्कम मिळाली. गोविंदच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, संकट दूर करण्याबरोबरच तुम्ही मला संयम, धैर्य आणि योग्य वेळी योग्य मार्गही दिलात. त्याचा स्वामी समर्थांवरील विश्वास आता पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला. पण या कथेतला सर्वात सुंदर प्रसंग अजून बाकी होता. गोविंदच्या आयुष्यात आता हळूहळू स्थैर्य येऊ लागले होते. सरकारकडून मिळालेल्या मदतीमुळे त्याने काही कर्ज फेडले. व्यापाराच्या कामातून नियमित उत्पन्न मिळू लागले. घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण गाव स्वामी समर्थांच्या कृपेची चर्चा करू लागले. गावाजवळ एक मोठी नदी होती. पावसाळा असल्यामुळे नदीला प्रचंड पूर आला होता. तरीही काही लोकांना दुसऱ्या गावात कामासाठी जावे लागणार होते. गोविंदही त्यांच्यासोबत निघाला. नदीवरचा जुना पूल ओलांडताना अचानक जोरदार वारा सुटला. पाण्याचा वेग वाढला. लोक घाबरून गेले. काही क्षणांसाठी सर्वांना वाटले की मोठा अपघात होईल. त्या क्षणी गोविंदने डोळे मिटले आणि पूर्ण श्रद्धेने म्हणाला, श्री स्वामी समर्थ, माझ्या सर्वांसह रक्षा करा. तो घाबरला नाही. त्याने इतर लोकांना शांत राहण्यास सांगितले. एकमेकांचे हात पकडून हळूहळू पुढे जाण्यास सांगितले. सर्वांनी त्याचे ऐकले. काही मिनिटांनंतर ते सुरक्षितपणे पूल पार करून दुसऱ्या बाजूला पोहोचले. लोक आश्चर्यचकित झाले. एक वृद्ध माणूस म्हणाला, गोविंदा, तुझ्या धैर्यामुळे आणि स्वामी समर्थांच्या नावामुळे आपण वाचलो. गोविंद नम्रपणे म्हणाला, माझ्यात काही विशेष नाही. संकटाच्या वेळी मन शांत ठेवण्याची शक्ती स्वामी समर्थ देतात. त्या दिवसानंतर गावातील अनेक लोक प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ लागले. गोविंद मात्र अधिक नम्र झाला. तो रोज सकाळी मुलांना सांगायचा, लक्षात ठेवा, फक्त चमत्कार शोधू नका. श्रद्धा, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि इतरांना मदत करण्याची भावना जपा. हाच स्वामी समर्थांचा खरा मार्ग आहे. एके संध्याकाळी तो मंदिरात बसला होता. सूर्यास्ताचा सुवर्ण प्रकाश मंदिरात पडत होता. घंटानाद सुरू होता. गोविंदच्या डोळ्यात समाधान होते. त्याने मनोमन प्रार्थना केली, हे स्वामी, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नका. माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. आणि त्या क्षणी त्याला जाणवले, खरी रक्षा म्हणजे फक्त शरीराची नाही, तर मनाची, विचारांची आणि श्रद्धेची रक्षा. काळ पुढे सरकत गेला. गोविंदचे आयुष्य आता पूर्वीपेक्षा अधिक आनंदी झाले होते. कर्ज हळूहळू फेडले गेले. शेत पुन्हा हिरवेगार झाले. घरात सुख, समाधान आणि आनंद नांदू लागला.
पण गोविंदला एक गोष्ट कायम लक्षात होती. हे सर्व माझ्या एकट्यामुळे नाही, तर स्वामी समर्थांवरील श्रद्धा, प्रामाणिक परिश्रम आणि ईश्वरावरच्या विश्वासामुळे घडले. प्रत्येक गुरुवारी तो कुटुंबासह स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ लागला. तेथे तो कोणतीही मोठी मागणी करत नसे. तो फक्त एवढेच म्हणायचा, स्वामी, मला नेहमी योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या, माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नका. एके दिवशी गावातील एक तरुण गोविंदकडे आला. तो म्हणाला, काका, तुमच्या आयुष्यात इतकी संकटे आली, तरी तुम्ही कधीच हार मानली नाही. तुमच्या धैर्याचे रहस्य काय? गोविंद हसला आणि शांतपणे उत्तर दिले, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण संकटापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे श्रद्धा. जेव्हा मन खचते तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाम मनाला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते. त्या दिवसानंतर गावातील अनेक तरुणही प्रत्येक सकाळी काही क्षण नामस्मरण करू लागले. गोविंदचे आयुष्य लोकांसाठी प्रेरणा बनले. कथेचा संदेशही तितकाच सुंदर आहे. श्रद्धा ठेवा, पण प्रयत्नही करा. संकट आले तरी धैर्य सोडू नका. दुसऱ्यांना मदत करा. अहंकारापासून दूर राहा. आणि रोज मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचे स्मरण करा. चला, या कथेचा शेवट आपण सर्वजण मिळून प्रार्थनेने करूया. अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी समर्थ, आमच्या मनात श्रद्धा, धैर्य, संयम आणि सद्बुद्धी कायम ठेव. आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. सर्वांचे कल्याण होवो. आता कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, जय जय रघुवीर समर्थ. जर ही कथा तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर ती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश पोहोचेल. अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.